आज मी इकडे आस्वाद रेसिपीज चॅनलवरती वीकेंड स्पेशल खूप छान असं स्नॅकची रेसिपी बनवलेली आहे। अप्रतिम झालेले आहेत हे ब्रेड पॅटीस। मला तर फार आवडतात, तुम्हालाही जरूर आवडतील। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। खूप छान दिसतात आणि टेस्टही अप्रतिम झालेली आहे। त्यासाठी आपल्याला बेसन पिठामध्ये थोडंसं आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे, ओवाही घालून घ्यायचा आहे। आता मी 6 जणांसाठी बनवते त्याच्यामुळे त्या पद्धतीने मी जास्त बेसन पीठ घेतलेलं आहे। आपण इथे मीठ घालून घेणार आहोत, थोडंसं सोडा सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि साखर सुद्धा आपण यामध्ये घातलेली आहे। सगळं साहित्य छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालत छान असं पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। भजीला आपण करतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी हे पीठ तयार झालेलं आहे आणि आता आपण करूयात त्याच्या स्टफिंगची तयारी। ब्रेड पॅटीस करण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत उकडलेले बटाटे। 7 ते 8 उकडलेले बटाटे अशा पद्धतीने मॅश करून घेऊयात। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात, भरपूर कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये फोडणी करून घ्यायची आहे। त्यासाठी मी तडका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर जिरं घालून घेऊयात। जिरं छान फुलतं आहे, त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता, फ्रेश कढीपत्ता मी झाडाचा काढून यामध्ये घातलेला आहे, तोही छान फुलतोय। त्यामध्ये घालून घेऊया भरपूर असं हिंग, हळद आणि त्याच्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे। भरपूर घातलेलं आहे, मला तिखट आवडतं त्याच्यामुळे मी भरपूर अशी हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट यामध्ये घातलेली आहे। अगदी 1 मिनिटभर आपण लो फ्लेमवरती परतून घेणार आहोत, म्हणजे कच्चेपणा निघून जाईल आणि ती फोडणी आपल्याला या बटाट्यामध्ये घालून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे। गरम असताना आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करायचं, नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये आपण भरपूर कोथिंबीर घालून घेऊयात, छान एकसारखं हलवून घेऊयात। त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी काही मिनिटातच ब्रेड पॅटीस आपले तयार होणार आहेत। चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सपोर्ट करा। ब्रेडचं असं एक स्लाइस घ्यायचं आहे, त्यामध्ये ही बटाट्याची भाजी जी आहे ती आपल्याला इव्हनली स्प्रेड करून घ्यायची। मी कॉलेजमध्ये असताना हे ब्रेड पॅटीस मला फार आवडायचे। मी आज इथे घरी ट्राय केलेलं आहे आणि माझ्या मुलांना सुद्धा हे ब्रेड पॅटीस फार आवडतात। कधीतरी वीकेंड स्पेशल असा छानसा मेनू आम्ही घरी बनवतो, तुम्ही जरूर बनवून बघा। अशा पद्धतीने आपण दुसरा ब्रेड त्यावरती लावून अर्ध कट करून घेतलेला आहे आणि आता आपण तळून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती मी कढईमध्ये तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे। आता त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण बटाटा वडा जसा करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे ब्रेड पॅटीस बनवून घ्यायचे आहेत। पीठ पातळसर केल्यामुळे ब्रेडमध्ये छान सोक होतं आणि दोन्हीही बाजूनी आपल्याला छान क्रिस्पी असं तळून घ्यायचं आहे। काही मिनिटातच ब्रेड पॅटीस आपले तयार होणार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन।